आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून वारे व्हायला लागले आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाआघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे, परंतु आता महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने करण्यात आली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट के.सी. पाडवी हे योग्य नसून ते या पदासाठी लायक नाही आहे। 2019च्या निवडणुकीत के.सी. पाडवी पराभूत झाले होते, त्या मानाने आमदार आमशा पाडवी हे योग्य उमेदवार आहेत, म्हणून ही उमेदवारी शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट आमशा पाडवी यांना देण्यात यावी। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेतून आमशा पाडवी यांना उमेदवारी देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळाला आहे। यांनी समाजासाठी अनेक कामे केली असून जनता व तरुणांची तसेच आदिवासी समाजाच्या विविध संघटनांची मागणी आहे की उमेदवारी शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांना देण्यात यावी। त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून तशी मागणी केली असून पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक निर्णय देण्यात येईल असे सांगितले आहे, अशी माहिती शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख के.टी. गावित यांनी सांगितले। परंतु लोकसभेची जागा शिवसेनेने मागितल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आहे की काय असे प्रश्नचिन्ह नंदुरबारमधील जनतेला पडला आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माननीय आमदार आमशादादा पाडवी साहेब विधान परिषद सदस्य यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागण्यासाठी मातोश्रीवर जाऊन आलो आणि विविध पक्षाचे पदाधिकारी सगळेच गेलेलो होतो। पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, याचा विचार करू। आणि आदिवासी समाजामध्ये प्रचंड आमशादादांची मागणी आहे। विधान परिषदेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना तिकीट दिल्यामुळे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच न्याय मिळाल्यामुळे लोकसभेत सुद्धा त्यांना तशा प्रकारचा न्याय मिळेल आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीतर्फे आम्ही त्यांना निवडून देऊ आणि तिकीट 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी योग्य नसल्यामुळे आणि तो उमेदवार जो आहे तो पॉवरफुल आणि लायक नसल्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे। आणि आमचा जो उमेदवार आहे पॉवरफुल आहे, विधान आपल्या विविध अधिवेशनाच्या वेळेला त्यांनी प्रचंड आदिवासींच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवलेला आहे, त्याच्यासाठी तोच उमेदवार पाहिजे असं आदिवासींचं एक युवा युवतींचं संमेलन झालेलं होतं 3 दिवसाचं 13, 14 आणि 15 तारखेला। त्या ठिकाणी जनतेची आणि तरुणांची मागणी असल्यामुळे तरुणांनी पण मागणी केलेली आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पण प्रचंड मागणी केलेली या बाबतीत। मतदानाची खात्री 101% आहे। याला पावरा समाज, त्याच्यानंतर कोकणी समाज आणि भिल्ल समाज या आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थी संघटनेत सुद्धा सपोर्ट असल्यामुळे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे ते 101% निवडून येतील, त्याबद्दल दुमत नाही।